हा आहे एक भोंदू बाबा, अशोक खरात. विश्वासाच्या नावाखाली लोकांना फसवणारा. हात पाहून भविष्य सांगतो, समस्या दूर करतो असं सांगत त्यानं हजारो लोकांचा विश्वास जिंकला. याच्या भक्तांमध्ये श्रीमंत लोक, राजकारणी आणि मोठे अधिकारीही सामील असल्याचं समोर येत आहे. पण या सगळ्यामागचं सत्य अत्यंत धक्कादायक आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार आणि त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. हजारो महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. धक्कादायक म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदांवर असलेल्या व्यक्तीही या बाबाचं पाय धुवून पूजन करतात आणि काही ठिकाणी त्याच्या पूजनाशी संबंधित दृश्यही समोर आल्याचा आरोप. आता या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पण प्रश्न अजूनही तोच आहे, सर्व पीडित महिलांना न्याय मिळणार का? आवाज उठवा, कारण शांतता ही गुन्हेगारांची ताकद असते.